छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे शिंदेगड शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवरती दगडफेक झालेली आहे। हल्ला झालेला आपण बघू शकता की त्यांच्या मुलाची गाडी आपल्या समोर आहे। ही फॉर्च्युनर गाडी आहे ज्या गाडीवरती दगडफेक झालेला आहे। दगडफेक केल्यामुळे गाडीला दोन ठिकाणी या ठिकाणी काच सुद्धा फुटली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। थोडंसं जर आतमध्ये आपण पाहिलं तर मध्ये दगड सुद्धा पडला असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। संजय शिरसाट यांचा ज्या नवीन घराचं ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या घराच्या आसपास हा सगळा हल्ला झालेला आहे। मुलगा मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी जात असताना गाडीवरती ही दगडफेक झालेली आहे। ही दगडफेक झाल्यानंतर या ठिकाणी संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी गर्दी केलेली आपण जर बघितलं तर शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। थोडासा नागरिकांमध्ये संताप सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। हा गाडीवरती हल्ला झाल्यामुळे सगळे लोक संतप्त झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते। हा हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वतः आमदार संजय शिरसाट सुद्धा तातडीने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर शिंदेगड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ सुद्धा दाखल झालेले आहेत। संजय शिरसाट यांची मुलगी आणि कुटुंबीय सुद्धा दाखल झालेला आहे। स्वतः संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। तत्पूर्वी आपण गाडीची नेमकी आतून काय अवस्था झालेली आहे ते बघूयात। या ठिकाणी जर बघितलं तर गाडीमध्ये अजूनही मोठा दगड जो आहे तो पडला असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण बघू शकता की ही गाडी आहे ज्या गाडीमधून संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट प्रवास करत होता आणि मध्ये जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी एक जो दगड आहे तो दगड सुद्धा पडला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। हा मोठा जो हल्ला आहे तो संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवरती झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि हे सगळे लोक जे आहेत या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्वतः संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत। शिरसाट साहेब काय सांगाल, मुलाच्या गाडीवरती दगडफेक झालेली आहे, हल्ला झालेला आहे। हा भ्याड हल्ला आहे। लढायचा समोर समोर लढा ना। हे काय मुलाच्या गाडीवर दगडफेक करतायत, कधी माझे मिसेस जाते त्याला गाडीला ओव्हरटेक करतायत। मी मुद्दाम कंप्लीट नाही केली। समोर या, हिम्मत आहे ना समोर या, लढा। या प्रकारे नसतं चालत। मी 15 वर्षापासून या विधानसभेच्या 3 निवडणुका मी जिंकल्या, त्यामध्ये कधीही माझ्यावर सुद्धा साधी एनसी नाही आहे ना मग विरोधकावर आमची झालेली आहे। आमच्या निवडणुका अशा होत नव्हत्या। निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत राहतील, एकमेकाच्या विरोधात आपण काढू काही नाही, परंतु अशा प्रकारे दहशत माजवणं जो प्रकार आहे ना तो पहिल्यांदा या शहरामध्ये होतो आहे। शहराचं वातावरण बिघडवत आहे। शहरामध्ये आमची दादागिरी चालेल असं जे काही त्यांचं आहे ना ॲटिट्यूड, त्यासाठी हे केलेला प्रकार आहे। आणि आम्ही ही दादागिरी सहन करणार नाही ना, माझे मतदार सहन करणार। बरं, तुमचा आरोप कोणावरती आहे? उमेदवारावरच आहे। राजू शिंदे हे उमेदवार आहेत, त्यांच्याच लोकांनी केला नसावा। दुसरं कोण करणार? काय कोणाशी आमची दुश्मनी? आमची कधी कोणाशी दुश्मनी नाही, म्हणून तर आमचे लोक मुलं वगैरे सर्व एकटे फिरतात। आम्हाला कधी कोणाची भीती वाटत नाही। माझी मिसेस एकटी फिरते, मुलगा एकटा फिरतो, मुलगी एकटी फिरते। आम्हाला त्याची कधी भीती वाटली नाही, कारण की आम्ही त्या क्षेत्रात नाही आहे। आम्हाला दादागिरी ज्या ठिकाणी करायची ना त्या ठिकाणी करायला पाहिजे। अशा भलत्या ठिकाणी दादागिरी हे चिल्लर चाळ येते, हे लोकांना सहन होणार नाही, मतदाराला सुद्धा सहन होणार नाही। म्हणजे निवडणुकीमध्ये मी इथपर्यंत सहन केलं, दरवाजावर लागलेले स्टिकर फाडणे, आपले स्टिकर लावणे, नागरिकांना दम देणे, कार्यकर्त्याला दम देणे, फोन करणे रात्री बेरात्री, महिलांना फोन करणे, तरी ठीक आहे, कशाला कंप्लेंट करायची, जाऊ द्या ना, त्याच्यात कशाला वेळ वाया घालायचा। परंतु आज हा प्रकार हे अतिउच्च शिखर त्यांनी गाठलेलं आहे। आणि अशा प्रकार जर होत असेल ना तर याचा बंदोबस्त पोलिसांनी केला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।